आणि आता बातमी येते नागपूर जिल्ह्यातून। देशातील गुन्हेगारीच्या आकडेवारीत नागपूर संदर्भात एक धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। हत्येच्या दरांमध्ये नागपूर आता देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय। केवळ पाटणा शहरात नागपूरच्या पुढे तर 2024 मध्ये नागपुरात 88 हत्यांची नोंद झाली आहे। किरकोळ वाद आणि रागातून होणाऱ्या हिंसाचाराने उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागपूरचा हत्या दर हा 3.5% आलाय। 2024 मध्ये नागपूरमध्ये एकूण 88 हत्येचे गुन्हे दाखल झालेत। 90 बळ्यांचीही नोंद झाली आहे। 2022 मध्ये 65, 2023 मध्ये 79 हत्यांची नोंद नागपुरात झाली आहे। किरकोळ कारणातून हत्येच्या घटना वाढल्याचं दिसून आलंय। कौटुंबिक आणि प्रेमसंबंधातून हत्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। पराग, आता देशात नागपूर हे क्राईम्सच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आढळलंय। नक्कीच श्रद्धा, जे NCRBची आकडेवारी आली आहे ती खरं तर धक्कादायक आहे आणि डोळे विस्फारून टाकणारी आकडेवारी खरं तर आहे। ज्या पद्धतीनं नागपुरात हत्या होतात, पण हत्या होण्यामागचे कारण काय, तर अगदी किरकोळ कारण जे आहे ते सुद्धा या अहवालाच्या माध्यमातून समोर आलेले आहे। कुठेतरी गाडीला ड्रायव्हिंग करत असताना डॅश लागली, शिवीगाळ केली किंवा एखाद्याला डोळे वटारून पाहिलं, या क्षुल्लक कारणासाठी हत्या झाल्याचं ज्या समोर आलं आहे। त्यामुळे ही जी तरुणाई मंडळी आहे किंवा तरुण मंडळी आहे, क्षुल्लक कारणातून, कॉलेजचे तरुण वयी असो किंवा प्रेमाचा त्रिकोण असो, अशा पद्धतीच्या छोट्या कारणातून हत्या झाल्याचं पाहायला मिळतंय। कधीतरी जेवणात मटण वाढलं नाही म्हणून हत्या झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हत्येच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने वाढलेल्या आहे। आणि एवढंच नाही तर हत्याचे प्रयत्न हे सुद्धा 192 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहे। त्यामुळे नागपुरात, आणि हे सगळी पार्श्वभूमी जर पाहिली ही हत्या करणाऱ्याची, तर कुठलीही पूर्वी गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही। म्हणजे कुठेतरी तरुण किंवा रागाच्या भरात किंवा क्षुल्लक कारणातून, प्रेम प्रकरणातून, कौटुंबिक वादातून, अशा छोट्या कारणातून हत्या झाल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे नागपूर हे गुन्हेगारीचं हब होत असलं तरी याच्यातले गुन्हेगार नसून तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात आहे आणि रागावर कुठेतरी नियंत्रण मिळू शकत नसल्यामुळे हे धोकादायक आकडेवारी आहे, खास करून तरुणाच्या अनुषंगाने। श्रद्धा, नक्कीच पराग, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर आढाव्याबद्दल।